Student, welcome to New Vaishnavi classes. In last lecture we have discussed about C3 cycles and the MCQ on it. Today we are going to discuss about the C4 cycle, which is also known as Hatch and Slack cycle. Okay. Korshak and Hart, the two scientists, provide CO2 to the leaves of sugarcane plant. कोर्शक आणि हार्ट यांनी थोडक्यात काय केलं, थोडक्यात जी CO2 म्हणजे जे शुगरकेन प्लांट आहे तर त्या शुगरकेन प्लांटला त्या ठिकाणी त्यांनी CO2 सप्लाय केला. दे फाउंड दॅट द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट इज अ 4 कार्बन कंपाऊंड. जे पहिलं फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट होतं त्याच्यामध्ये तर ते 4 कार्बन असलेलं कंपाऊंड होतं, विच इज ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड, की जे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड होतं. आता C3 सायकल मध्ये जर आपण समजा त्या ठिकाणी कंपॅरिझन केलं तर C3 सायकल मध्ये म्हणजेच केल्विन सायकल मध्ये पहिलं स्टेबल प्रोडक्ट जे असते तर पहिलं स्टेबल प्रोडक्ट कोणतं राहत असते, फॉस्फोग्लिसरिक ऍसिड राहत असते, विच वी कॉल्ड PGA इन शॉर्ट. ओके. तर आता यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की जे पहिलं प्रोडक्ट आहे तर पहिलं प्रोडक्ट हे त्या ठिकाणी थोडक्यात कोणतं आहे, C4 म्हणजे 4 कार्बन असलेलं प्रोडक्ट आहे. अँड दॅट्स वाय द सायकल कॉल्ड C4 सायकल. आणि म्हणून याला त्या ठिकाणी थोडक्यात काय म्हटलं जात असते, C4 सायकल असं म्हणत असतं. बरोबर. आता द डिटेल स्टडी वॉज मेड बाय हॅच अँड स्लॅक. याची जी डिटेल स्टडी होती तर ती कोण केलेली त्या ठिकाणी, हॅच अँड स्लॅक यांनी केलेली आहे. दॅट्स वाय इट इज ऑल्सो नोन ऍज हॅच अँड स्लॅक सायकल. बरोबर. म्हणून याला हॅच आणि स्लॅक सायकल असं म्हणत असतं. ठीक आहे. आता the first stable product formed in this process, which is a 4 carbon compound. या प्रोसेस मध्ये त्या ठिकाणी जे पहिलं 4 कार्बन असलेलं प्रोडक्ट तयार होत असते तर ऍक्च्युली इट इज अ डायकार्बोक्सिलिक सबस्टन्स. द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट इन C4 plants is a dicarboxylic substance. ठीक आहे. तर जे पहिलं प्रोडक्ट तयार होते C4 सायकल मध्ये तर ते त्या ठिकाणी डायकार्बोक्सिलिक अशा प्रकारचा सबस्टन्स राहत असतो. अँड दॅट इज वाय दिस सायकल इज ऑल्सो नोन ऍज DCA सायकल, डायकार्बोक्सिलिक ऍसिड. ओके. आणि म्हणून त्या ठिकाणी थोडक्यात या सायकलला काय म्हटलं जात असते, DCA सायकल असं सुद्धा म्हणत असतात. C4 plants are true झेरोफाइट्स. C4 प्लांट्स जे राहत असतात तर ते त्या ठिकाणी थोडक्यात काय आहे, ट्रू अशा प्रकारचे झेरोफाइट्स येतं. अँड adopted to dry and hot क्लायमेट. ओके. तर C4 प्लांट हे ऍक्च्युली त्या ठिकाणी थोडक्यात काय आहे, ट्रू अशा प्रकारचे झेरोफाइट्स राहत असतात. अँड दे आर अडॉप्टेड टू ड्राय अँड हॉट क्लायमेट. तर जे ड्राय आणि हॉट अशा प्रकारचं क्लायमेट राहत असते तर त्या क्लायमेटला ते चांगल्या पद्धतीने काय झालेले असतात, अडॉप्ट झाले. नाउ द एक्झाम्पल्स ऑफ C4 प्लांट्स आर C4 plants. Okay. See, sugarcane, maize, sorghum, cyperus, rotundus, Digitaria, brown eye and amaranthus. Okay, these are the C4 plants.
ठीक आहे. काही काही क्वेश्चन तुम्हाला असे दिलेले असतात की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी याच्यापैकी कुठलं तरी एकच प्लॅन्टचं नाव असणार, बाकीचे त्या ठिकाणी वेगळे प्लॅन्ट म्हणजे C3 प्लॅन्ट असणार. मग त्यामधून त्या ठिकाणी तुम्हाला C3 म्हणजे तुम्हाला जे इनकरेक्ट अशा प्रकारचे वगैरे राहत असते तर ते फाइंड आउट करावं लागत असते, बरोबर. तर ते त्या ठिकाणी C4 प्लॅन्ट कोणते कोणते तर शुगर केन आहे, मेज आहे, सोर्गम आहे, सायप्रस रोटुंडस आहे, डिजिटॅरिया ब्राउन आहे आणि अमॅरॅन्थस. दीज आर द C4 प्लॅन्ट्स. ओके. नाउ These C4 plant show Kranz anatomy. हे जे C4 प्लांट असतात तर हे C4 प्लांट त्या ठिकाणी थोडक्यात काय करतात, क्रॅन्झ अॅनाटॉमी दाखवतात, बरोबर. मग आता क्रॅन्झ अॅनाटॉमी कशाला म्हटलं जात असतं, ठीक आहे. क्रॅन्झ अॅनाटॉमी. ओके. तर आता क्रॅन्झ शब्दाचा अर्थ होत असतो त्या ठिकाणी उरेत और सराउंडिंग. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा इथं या ठिकाणी थोडक्यात आपल्याला काय आहे की सेंट्रली अशा पद्धतीने आपण हे एका लिफ्टचं आपण त्या ठिकाणी काय केलं, ट्रान्सफर सेक्शन घेतलं आणि सेंट्रीपिटली म्हणजे याच्या मध्यभागी त्या ठिकाणी सेंटरला आपल्याला काय दिसायला लागलं, व्हस्क्युलर बंडल, बरोबर. आणि व्हस्क्युलर बंडल म्हणजे काय काय राहत असतात, एकतर झायलेम आणि फ्लोएम. यांना आपण त्या ठिकाणी शॉर्ट मध्ये काय म्हणत असतो, व्हस्क्युलर बंडल असं म्हणत असतो, बरोबर. In the leaf of the C4 plant, the vascular bundle are surrounded by the layer of bundle shaped cell. ठीक आहे. Now these are the bundle shaped cell. ह्या जे आहेत ह्या काय त्या ठिकाणी bundle shaped cell येतात. ठीक आहे. And the vascular bundle are surrounded by the shape by a layer of the bundle shaped cell in which the chloroplast are larger. क्लोरोप्लास्ट त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी लार्जर अशा प्रकारचे राहत असतात. क्लोरोप्लास्ट आर सेंट्रीपिटली लोकेटेड. क्लोरोप्लास्ट त्या ठिकाणी सेंट्रीपिटली पसरलेले राहत असतात, लोकेटेड झालेले असतात, बरोबर. These cells have starch grain. या सेल्स मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात काय राहत असतात, स्टार्च ग्रेन राहत असतात. बट these cells lack grana. पण यांच्यामध्ये मात्र त्या ठिकाणी ग्रॅना वगैरे राहत नाही. On the other hand, मेसोफिल सेल, in case of मेसोफिल सेल, मेसोफिल सेलच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मेसोफिल सेल मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात काय, मेसोफिल सेल आर नॉर्मल. त्या नॉर्मल अशा प्रकारच्या राहत असतात. दे ऑल्सो कंटेन क्लोरोप्लास्ट. त्यांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी क्लोरोप्लास्ट कंटेन राहत असतात. बट क्लोरोप्लास्ट आर स्मॉलर इन साईज. ते साईज मध्ये त्या ठिकाणी स्मॉलर राहत असतात. अँड दे कंटेन ग्रॅना. आणि त्यांच्यामध्ये मात्र त्या ठिकाणी थोडक्यात काय राहत असतात, ग्रॅना राहत असतात, बरोबर. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी थोडक्यात काय आहे की आता याच्या बाबतीत जर आपण एक विचार केला तर हे एकच लीफ आहे. पण एका लीफ मध्ये जे वेगवेगळे सेक्शन आहेत तर त्या वेगवेगळ्या सेलमध्ये समजा मेसोफिल सेल आहे आणि इथे त्या ठिकाणी थोडक्यात कोणत्या बंडल शेप सेल आहेत, बरोबर. मेसोफिल सेल मध्ये त्या ठिकाणी क्लोरोप्लास्ट येतं, बंडल शेप सेल मध्ये पण क्लोरोप्लास्ट येतं. पण यांच्या क्लोरोप्लास्ट मध्ये स्टार्च ग्रेन राहतात, बरोबर. बट त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी ग्रॅना नसतो. यांच्यामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात ग्रॅना राहत असतात आणि जो स्ट्रोमा असतो तर तो स्ट्रोमा त्या ठिकाणी थोडक्यात काय राहत असतो, कमी प्रमाणात राहत असतो. तर अशा पद्धतीनं दोन वेगवेगळ्या प्रकारचे क्लोरोप्लास्ट असल्यामुळं C4 प्लांट लीफ शोज डायमॉर्फिझम. C4 प्लांट लीफ म्हणतो मी, हा. C4 प्लांटचं जे लीफ असते तर हे काय करते, त्या ठिकाणी डायमॉर्फिझम दाखवत असते, बरोबर. म्हणून असं म्हटलं जात असते द लीफ ऑफ C4 प्लांट्स आर डायमॉर्फिक. C4 प्लांटचे जे लीफ राहत असतात तर ते कसे असतात, त्या ठिकाणी डायमॉर्फिक अशा प्रकारचे राहत असतात. तुम्हाला जे स्टेटमेंट वगैरे असते त्याच्यामध्ये येऊ शकते की द लीफ ऑफ द C4 प्लांट आर डायमॉर्फिक. C4 प्लांटचे लीफ हे त्या ठिकाणी डायमॉर्फिक राहत असतात तर ते त्या ठिकाणी करेक्ट अशा प्रकारचं काय असणार, स्टेटमेंट असणार. वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द मेकॅनिझम ऑफ sugar formation or food formation in the C4 plant. Okay. Now, first of all, the atmospheric carbon dioxide is accepted by phosphoenol pyruvic acid. Okay, that is PEPA. Now, phosphoenol pyruvic acid is a 3-carbon compound. Okay, and
CO2 is a one carbon compound because CO2 has only one carbon. Phosphoenol pyruvic acid has 3 carbon. When atmospheric carbon dioxide is taken by the phosphoenol pyruvic acid, it get converted into 4 carbon compound, which is oxaloacetic acid. Okay, so this one is going to be the first stable product of C4 plant. Okay, तर हे जे ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड याच्यामध्ये तयार झालेले असते तर हे 4 कार्बन असलेलं त्या ठिकाणी पहिलं स्टेबल प्रोडक्ट काय करते त्यामध्ये फॉर्म होत असते. बरोबर. देन ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड गेट कन्वर्टेड इनटू मॅलिक ऍसिड, बट हियर NADPH2 आर यूज. इथं काय होतं त्या ठिकाणी NADPH2 चा यूज होतो. बरोबर. Due to the hydrogenation, the NADPH2 get converted into NADP. Okay, and now the oxaloacetic acid get converted into malic acid. आता ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड जे असते तर ऑक्झॅलोएसिटिक ऍसिडचं रूपांतर कशामध्ये होते त्या ठिकाणी मॅलिक ऍसिड मध्ये रूपांतर होत असते. बरोबर. ओके, नाउ ऑल दिस प्रोसेस हॅपन इन द मेसोफिल सेल्स. ह्या सगळ्या प्रोसेस त्या ठिकाणी कोणत्या सेल मध्ये घडत असतात? मेसोफिल सेल मध्ये होत असतात. बरोबर. देन द मॅलिक ऍसिड फॉर्म इन द मेसोफिल सेल एंटर्स इनटू द बंडल सेल. मग हेच जे मॅलिक ऍसिड असते तर हेच मॅलिक ऍसिड आता त्या ठिकाणी थोडक्यात एंटर्स होत असते. कशामध्ये एंटर होते त्या ठिकाणी? बंडल शेप सेल मध्ये एंटर होत असते. बरोबर. बंडल सेल मध्ये एंटर झाल्याच्या नंतर ड्यू टू डिकार्बोक्सिलेशन ह्या मॅलिक ऍसिडचं त्या ठिकाणी थोडक्यात काय होते? डिकार्बोक्सिलेशन होते, म्हणजे त्याच्यातून कार्बन डायऑक्साइड अशा पद्धतीने बाहेर पडतो. बरोबर. अँड मॅलिक ऍसिड गेट कन्वर्टेड इनटू पायरुविक ऍसिड. मॅलिक ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन झालं की मॅलिक ऍसिडचं रूपांतर कशामध्ये होत असते त्या ठिकाणी? पायरुविक ऍसिड मध्ये होत असते. बरोबर. नाउ व्हॉट हॅपन विथ दिस CO2? आता या CO2 च्या बाबतीत काय घडते? ठीक आहे, ऍज वी नो दॅट देयर आर. ओके, तर CO2, नाउ दिस CO2 इज टेकन बाय अनदर एन्झाइम or another 5 carbon compound that is RuBP. आता हे CO2 त्या ठिकाणी कशा मार्फत घेतले जात असते? RuBP मार्फत घेतले जात असते. and it goes through the cyclic process to produce sugar or sucrose. okay, or hexose sugar. तर हे मॅलिक ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन झाल्याच्या नंतर हा जो कार्बन डायऑक्साइड असतो हा कार्बन डायऑक्साइड त्या ठिकाणी RuBP मार्फत घेतला जात असतो. देन इट गोज थ्रू द सायक्लिक प्रोसेस दॅट इज केल्विन सायकल. ते केल्विन सायकल मधून पास होते आणि अशा पद्धतीने या ठिकाणी थोडक्यात हेक्झोस शुगरचं काय केलं जात असते? फॉर्मेशन केलं जात असते. द पायरुविक ऍसिड नाउ एंटर्स इनटू द मेसोफिल सेल. आता याच्यामध्ये तयार झालेले हे जे पायरुविक ऍसिड असते हे पायरुविक ऍसिड कशामध्ये एंटर होते त्या ठिकाणी? मेसोफिल सेल मध्ये एंटर होते. मेसोफिल सेल मध्ये एंटर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पायरुविक ऍसिडचं डिफॉस्फोरिलेशन होते. पायरुविक ऍसिडचं काय होतं त्या ठिकाणी? डिफॉस्फोरिलेशन होते. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी फॉस्फोरिलेशन. Now the pyruvic acid enters into the mesophyll cell where it is phosphorylated. जिथे त्याचं फॉस्फोरिलेशन होते बाय युजिंग ATP. ATP चा यूज होतो and the pyruvic acid is then converted into the first CO2 acceptor that is phosphoenol pyruvic acid. बरोबर. तर अशा पद्धतीने या ठिकाणी थोडक्यात काय होते की याचं फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड मध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्जन केलं जातं. ओके, तर ह्या पद्धतीनं आता बघा याच्यामध्ये त्या ठिकाणी काही अशा प्रकारच्या गोष्टी येते की ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड जर म्हणजे इथं जर ह्या ठिकाणी जर एन्झाइम डिहायड्रोजेनेज नावाचा एन्झाइम असेल तर ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड गेट कन्वर्टेड इनटू मॅलिक ऍसिड. बट इफ द एन्झाइम इज ट्रान्स अॅमिनेज, जर त्या याच्याऐवजी जर त्या ठिकाणी समजा ट्रान्स अॅमिनेज नावाचा एन्झाइम असेल तर ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड गेट कन्वर्टेड इनटू aspartic acid instead of
मॅलिक ऍसिड. तर ह्या टायमाला त्या ठिकाणी अस्पार्टिक ऍसिड तयार होईल. म्हणजे एन्झाईम वरती सुद्धा डिपेंड करते की ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड पासून मॅलिक ऍसिड तयार होणार की अस्पार्टिक ऍसिड तयार होणार. डिहायड्रोजनेज नावाचा एन्झाईम जर असेल तर 100% ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड पासून त्या ठिकाणी मॅलिक ऍसिडच तयार होणार आहे. आणि जर ट्रान्स अॅमिनेज नावाचा एन्झाईम असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी त्याचं रूपांतर कशामध्ये होणार, अस्पार्टिक ऍसिड मध्ये होणार. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने ह्या ठिकाणी थोडक्यात काय केलं जात असते, अशा पद्धतीनं हेक्झो शुगरचं फॉर्मेशन केलं जात असते. म्हणजे C4 प्लांट मार्फत फूड त्या ठिकाणी सिंथेसिस केल्या जात असते. अशा पद्धतीने त्यामध्ये फोटोसिंथेसिस होत असते. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द MCQs ऑन C4 पाथवे. तर आता आपल्याला जे C4 पाथवे आहे तर C4 पाथवे वरती आपण त्या ठिकाणी MCQ डिस्कस करणार आहे. तर बघा तिथं पहिला MCQ त्या ठिकाणी अशा पद्धतीचा दिलेला आहे. फॉस्फोइनॉल पायरुवेट is the primary carbon dioxide acceptor in. Simple question कि phosphoenol pyruvate is the primary carbon dioxide acceptor. Okay, in which plant? Obviously in C4 plant. C4 plant मध्ये त्या ठिकाणी फॉस्फोइनॉल पायरुवेट, बरोबर. तर फॉस्फोइनॉल पायरुवेट हे त्या ठिकाणी प्रायमरी कार्बन डायऑक्साईडचा ऍक्सेप्टर राहत असते. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय माहिती का की कधी कधी आता मी याच्यामध्ये शब्द वापरला त्या ठिकाणी मेकॅनिझम मध्ये PEPA, बरोबर, फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड. ठीक आहे. तर आपण याच्या ऐवजी त्या ठिकाणी PEPA असंही वापरू शकतो. याला म्हणतात त्या ठिकाणी फॉस्फोइनॉल पायरुवेट. ओके. अँड पायरुवेट इज नथिंग बट द पायरुविक ऍसिड. तर मग त्या ठिकाणी PEPA हे C4 प्लांट मध्ये फर्स्ट कार्बन डायऑक्साइड ऍक्सेप्टर असते. सेकंड क्वेश्चन आहे बघा. अ प्लांट इन युअर गार्डन अवॉइड्स फोटो रेस्पिरेटरी लॉसेस, हॅज इम्प्रूव्ड वॉटर यूज इफिशियन्सी, shows high rates of photosynthesis at high temperature and has improved efficiency of nitrogen utilization. In which of the following physiological groups would you assign this plant? आता बघा क्वेश्चन कसा आहे. एक तुमच्या गार्डन मध्ये एक त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्लांट आहे की जे फोटो रेस्पिरेशन अवॉइड करतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी काय आहे की त्याच्यामध्ये वॉटर यूज करण्याची इफिशियन्सी इम्प्रूव्ह झालेली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी हायर टेम्परेचर जरी असलं तरी त्याचा फोटोसिंथेसिसचा रेट त्या ठिकाणी हाय राहत असतो. आणि महत्वाची गोष्ट याची नायट्रोजन युटिलायझेशन करण्याची इफिशियन्सी सुद्धा काय झालेली त्या ठिकाणी इम्प्रूव्ह झालेली. तर असं प्लॅन तुम्ही कोणत्या याच्यामध्ये ग्रुप फिजिओलॉजिकल ग्रुप्स मध्ये असाइन करसाल, बरोबर. तर याच्यामध्ये आहे त्या ठिकाणी कॅम्प, नायट्रोजन फिक्सर, C3 सायकल and the fourth one is C4 cycle. Okay, now the answer is C4 cycle. याचा आन्सर आहे त्या ठिकाणी थोडक्यात काय डी नंबरचं C4 सायकल आहे. कारण हे सगळे याचेच कॅरेक्टर आहेत, C4 प्लॅंटचे कॅरेक्टर असतात. आता बघा बंडल शेड सेल्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे बंडल शेड सेल आर. पहिला पर्याय रिच इन PEP कार्बोक्सिलेज. PEP कार्बोक्सिलेज त्यांच्यामध्ये जास्त असतात. ऑब्विसली नाही. लॅक रुबिस्को. बंडल शेड सेल मध्ये रुबिस्को नसतो, हे पण चुकीचं आहे. लॅक बोथ रुबिस्को अँड PEP कार्बोक्सिलेज, हे पण त्या ठिकाणी चुकीचं आहे. अँड आर रिच इन रुबिस्को. ते डी नंबरचा पर्याय जो आहे तो त्या ठिकाणी बरोबर आहे. कारण त्याच्यामध्ये रुबिस्को घटकाचं प्रमाण काय राहत असते त्या ठिकाणी जास्त राहत असतं. ओके. इन क्रॅन्स अॅनाटॉमी द बंडल शेड सेल्स हॅव. क्रॅन्स अॅनाटॉमी मध्ये त्या ठिकाणी जे बंडल शेड सेल्स आहेत, बरोबर, तर त्याच्या बाबतीत त्या ठिकाणी 4 स्टेटमेंट दिलेले आहे. थिन वॉल्स, मेनी इंटरसेल्युलर स्पेसेस अँड नो क्लोरोप्लास्ट. ठीक आहे. तर पहिलं स्टेटमेंट 100% चुकीचं आहे की त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट नसतात म्हणून. वास्तविक त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट त्या ठिकाणी राहत असतात. ते मेझोफिल मध्ये पण असतात, याच्यामध्ये पण असतात. सेकंड आहे बंडल शेड सेलच्या सेल वॉल ज्या असतात त्या थिक अशा प्रकारच्या असतात. त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस नसतं आणि लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट त्याच्यामध्ये असतात. तर हे स्टेटमेंट बी नंबरचं त्या ठिकाणी थोडक्यात काय आहे बरोबर आहे.
3 नंबरचं स्टेटमेंट आहे की थिन वॉल्स असतात. आता थिन वॉल नाही म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते स्टेटमेंट तर बरोबर असणं नाहीच आहे. त्याच्यानंतर थिक वॉल्स, मेनी इंटरसेल्युलर स्पेसेस वगैरे नसतात, म्हणून हे सुद्धा त्या ठिकाणी बरोबर असू शकत नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे त्या ठिकाणी की बंडल शेप सेलच्या ज्या सेल वॉल असतात त्या थिक अशा प्रकारच्या असतात, त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस नसते आणि त्याच्यामध्ये लार्ज नंबर मध्ये काय राहत असतात, क्लोरोप्लास्ट राहत असतात. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, क्रॅन्स अनाटॉमी इज वन ऑफ द, आता तू ज्यावेळेस एमसीक्यू टाकशील तो ते मध्ये भरती टाकलं तरी चालतं. क्रॅन्स अनाटॉमी इज वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ल्यूज ऑफ. तर क्रॅन्स अनाटॉमी हे त्या ठिकाणी कोणत्या ल्यूजचं कॅरेक्टरिस्टिक आहे? पोटॅटो ल्यूजचं कॅरेक्टरिस्टिक आहे, व्हेट घटकाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, शुगर घटकाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, की मग त्या ठिकाणी मस्टर्ड घटकाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. बरोबर. तर ऑब्विसली तुमच्या लक्षात आलं असेल आपण क्रॅन्स अनाटॉमी मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात काय बघितलेलं आहे की C4 प्लांट जे येतं त्याचे एक्झाम्पल बघितलेले आहेत. याच्यापैकी एक आलेलं आहे कोणतं, शुगर केन. तर शुगर केनचं जे लीफ असणार त्याच्यामध्ये 100% क्रॅन्स अनाटॉमी असणार. ओके. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, द C4 प्लांट्स आर फोटोसिंथेटिकली मोर इफिशियंट दॅन C3 प्लांट्स बिकॉज. ओके. तर बघा C4 प्लांट्स हे C3 प्लांट्स पेक्षा जास्त इफिशियंट असतात. ठीक आहे. मग आता याच्या मागचं कारण काय? पहिलं आहे द CO2 इफ्लक्स इज नॉट प्रिव्हेंटेड, हे चुकीचं आहे. सेकंड आहे दे हॅव मोर क्लोरोप्लास्ट, त्यांच्यामध्ये भरपूर क्लोरोप्लास्ट राहत असतात, हे त्या ठिकाणी बरोबर आहे. द CO2 कंपेन्सेशन पॉइंट इज मोर, हे चुकीचं आहे. and CO2 generated during photorespiration is trapped and recycled through PEP carboxylase, हे सुद्धा काय त्या ठिकाणी चुकीचं आहे. बरोबर. तर याचं बेस्ट आन्सर आहे त्या ठिकाणी दे हॅव मोर क्लोरोप्लास्ट, आणि क्लोरोप्लास्ट जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी थोडक्यात काय आहे की C4 प्लांट्स हे C3 प्लांट पेक्षा फोटोसिंथेटिकली जास्त इफिशियंट अशा प्रकारचे राहत असतात. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन आहे द ल्यूज ऑफ C4 प्लांट्स malic acid synthesis during CO2 fixation occurs in C4 plants. Malic acid synthesis during CO2 fixation occurs in. तर ज्यावेळेस CO2 चं फिक्सेशन होत असते तर मॅलिक ऍसिड सिंथेसिस त्या ठिकाणी कशामध्ये घडत असते? बंडल सेल मध्ये घडत असते, गार्ड सेल मध्ये घडत असते, इपिडर्मल सेल मध्ये घडत असते, की मेझोफिल सेल्स मध्ये घडत असते? ऑब्विसली याचं आन्सर काय असणार आहे त्या ठिकाणी? मेझोफिल सेल असणार आहे. बरोबर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे इन द ल्यूज ऑफ C4 प्लांट्स मॅलिक ऍसिड फॉर्मेशन ड्यूरिंग CO2 फिक्सेशन ऑकर्स इन द सेल ऑफ. आता हा सेम क्वेश्चन आहे, परत रिपीट झालेला, तर याचा आन्सर सुद्धा मेझोफिल सेल असणार आहे. आता बघा, ऍज कम्पेअर्ड टू C3 प्लांट how many additional molecules of ATP are needed for net production of one molecule of hexosugar by C4 plant. ओके. तर आता बघा याचं थोडंसं त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन आपण बघू. C4 प्लांट मध्ये 12 ATP चे मॉलिक्यूल त्या ठिकाणी रिक्वायर असतात एक हेक्सोशुगर हेक्सोशुगरचा मॉलिक्यूल बनवण्यासाठी. बंडल शेल सेल मध्ये त्या ठिकाणी C3 सायकल ऑपरेट होते आणि त्याच्यामध्ये 18 ATP आणि 12 NADPH2 लागत असतात केल्विन सायकल नुसार. सो तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी टोटल 30 ATP आणि 12 NADPH2 मॉलिक्यूल काय करायला लागले त्या ठिकाणी थोडक्यात आवश्यक आहे. बरोबर. whereas C3 सायकल मध्ये 18 ATP आणि 12 NADPH2 लागत असतात हे आपल्याला माहिती आहे. तर C4 प्लांट मध्ये 30 ATP आणि 12 NADPH2 चे मॉलिक्यूल काय करतात त्या ठिकाणी आवश्यक राहत असतात. बरोबर. नंतरचा क्वेश्चन आहे फोटोसिंथेसिस इन C4 प्लांट्स. Photosynthesis in C4 plants is relatively less limited by atmospheric CO2 levels because. तर C4 प्लांट्स मध्ये त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस जे असते तर ते थोडं लिमिटेड असते. बरोबर. कशा मार्फत लिमिटेड असते? CO2 मुळे लिमिटेड राहत असते, CO2 च्या लेवल मुळे लिमिटेड राहत असते, आणि म्हणून बिकॉज इफेक्टिव्ह पंपिंग ऑफ CO2 इनटू बंडल शेल सेल. कारण बंडल शेल सेल मध्ये त्या ठिकाणी CO2 ची इफेक्टिव्ह पंपिंग होते म्हणून. तर हे त्या ठिकाणी बघा प्रश्न मी परत रिपीट करतो.
फोटोसिंथेसिस इन C4 प्लांट्स इज रिलेटिव्हली लेस. C4 प्लांट मध्ये फोटोसिंथेसिस रिलेटिव्हली लेस राहत असते ऍटमॉस्फेरिक CO2 मुळे. आणि याच्या मागचं कारण आहे की इफेक्टिव्ह पंपिंग ऑफ CO2 इनटू बंडल शेल सेल. CO2 ची बंडल सेल मध्ये इफेक्टिव्ह पंपिंग होत असते, हे चुकीचं आहे. रुबिस्को इन C4 प्लांट्स हॅज हायर अफिनिटी फॉर CO2, हे सुद्धा त्या ठिकाणी चुकीचं आहे. 4 कार्बन ऍसिड्स आर द प्रायमरी इनिशियल CO2 फिक्सेशन प्रोडक्ट, तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी कमी असते, हेही चुकीचं आहे. आणि चौथा आहे द प्रायमरी फिक्सेशन ऑफ CO2 इज मेडिएटेड व्हाया PEP कार्बोक्सिलेज. तर जे प्रायमरी CO2 चं त्या ठिकाणी फिक्सेशन असते तर हे PEP कार्बोक्सिलेज मुळे होते आणि त्यामुळेच त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस हे C4 प्लांट मध्ये रिलेटिव्हली काय राहत असते, कमी राहत असते. हे त्याचा बरोबर आन्सर आहे, 100% बरोबर आन्सर. ओके. आता बघा, इन शुगरकेन प्लांट CO2 but having isotope CO2, isotopic CO2 is fixed to malic acid. त्याला मॅलिक ऍसिड मध्ये समजा त्या ठिकाणी फिक्स केलं. इन विच द एन्झाइम दॅट फिक्सेस CO2 इज. बरोबर. तर हे एन्झाइम त्या ठिकाणी कोणत्या, इन विच द एन्झाइम दॅट फिक्सेस CO2 इज. बरोबर. इन शुगरकेन प्लांट CO2 इज फिक्स टू मॅलिक ऍसिड. CO2 मॅलिक ऍसिड मध्ये फिक्स केलेला आहे. इन विच द एन्झाइम, तर हे जे एन्झाइम आहे दॅट फिक्सेस CO2 इज, ते असणार त्या ठिकाणी कोणता आहे, रायबुलोज बायफॉस्फेट कार्बोक्सिलेज, फॉस्फेनॉल पायरुविक ऍसिड कार्बोक्सिलेज, रायबुलोज फॉस्फेट कायनेज आणि फ्रुक्टोज फॉस्फाटेज. ठीक आहे. तर याचा आन्सर असणार त्या ठिकाणी थोडक्यात कोणतं, बी नंबरचा आन्सर